बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने करतोय। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस। विधिमंडळाच्या सभागृहामध्ये संविधानासह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सहभागी। 2 दिवसांपासून अजित पवार अधिवेशनामध्ये उपस्थित नसल्याने चर्चांना आलं होतं उधाण। नक्षलवाद रोखण्यासाठी सरकारचं नवं विधेयक, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर। महाराष्ट्र नक्षलवाद विरोधी विधेयक विधानसभेत सादर। आज आपल्याला माहिती आहे की नक्षलवादाचा धोका केवळ दुर्गम भागापुरतं मर्यादित राहिलेला नाही। एक फ्रंटल ऑर्गनायझेशन्स तयार झालेले आहेत की ज्या एक प्रकारे एक इकोसिस्टम तयार करतात आणि भारताच्या संविधानावरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, भारताच्या संस्थांवरचा विश्वास उडाला पाहिजे, अशा प्रकारच्या कारवाया या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून चालतात। यातल्या अनेक ऑर्गनायझेशन्स केवळ ज्या नक्षलवाद्यांना अटक केलेली आहे त्यांना सोडवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची कामं काय करता येतील या प्रकारचा प्रयत्न करतात। आपल्या इकडे सातत्याने आपलं जे अँटी नक्षल स्क्वॉड आहे त्याच्याकडे मागणी येत होती की त्या राज्यांप्रमाणे आपल्याही राज्यात असा कायदा तयार केला पाहिजे आणि म्हणून आपण हा कायदा तयार करण्याकरता घेतलाय। आता जो अँटी नक्षल जो कायदा आपला महाराष्ट्रामध्ये आहे तो कायद्यामध्ये खूप सारे प्रोव्हिजन आहेत अध्यक्ष महाराज। तर जसं शहरी नक्षलचाही उल्लेख केला की ते इकडे येतात राहतात, त्या अँटी नक्षल ॲक्टमध्ये ते पण प्रोव्हिजन आपल्याकडे वेगळा एक्स्ट्रा कायदा करण्याचा मागचा उद्देश आणि आम्ही कुठं कमी पडतो आता अँटी नक्षल कायद्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती आम्हाला पाहिजे अध्यक्ष महाराज। सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढले मात्र सोयाबीनचे भाव कमी झाले। सरकारचं आयात निर्यात धोरण चुकीचं, शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून साठवणूक। अंबादास दानवेंचं वक्तव्य। सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले, सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे। धानाची सुद्धा स्थिती अशीच आहे। सरकारचं आयात निर्यात धोरण अतिशय चुकीचं आहे केंद्राचं, आणि राज्य सुद्धा उघड्या डोळ्यानं हे बघतंय। अमोनिया कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे। हे सरकार शेतकऱ्यावर होणारा हा अन्याय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मला वाटतं कापूस आणि धान आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी कापूस आणि सोयाबीन डंप करून ठेवलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं, गृहमंत्री संविधानाचा अपमान करणार असतील तर हा त्यांचा अपमान असेल। भाजप बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का? अंबादास दानवेंचा भाजपला सवाल। आता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धतीने अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं होऊ देत नसेल तर मला वाटतं हा संविधानाचा अपमान आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती, परंतु पार्लमेंटमधलं इथं घेता येत नाही। राहुल गांधींचं घेता येतं परंतु अमित शहाचं घेता येत नाही, अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वॉकआउट केलेलं आहे। नाना पटोलेंसोबत चर्चा झाली की खातेवाटप करू? खातेवाटपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गुगली। खातेवाटपावर 24 तासात तोडगा निघणार, सूत्रांची माहिती। ते मित्र नाना पटोले यांच्याशी अजून माझी चर्चा व्हायची आहे म्हणून खाते डिक्लेअर केले नाही। चर्चा झाल्याबरोबर खाते डिक्लेअर करतो। माझे मित्र नाना पटोले यांच्याशी अजून माझी चर्चा व्हायची आहे म्हणून खाते डिक्लेअर केले नाही। चर्चा झाल्याबरोबर खाते डिक्लेअर करतो। ही फॅशन आहे, फॅशन नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला नरकातून बाहेर काढलं। भाजपला मनुस्मृती आणायची होती आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर ती आली असती। अमित शहांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका। उनको यही समझा नहीं है, ये फैशन नहीं है, पैशन है। ये हमारे अंतरात्मा की आवाज है। अम्बेडकर हमें इंसान करके जीने को जो मिला है ना, हम नरक में थे, हमें स्वर्ग तो मालूम ही नहीं कहाँ है, पर हम नरक में थे। उस नरक से बाहर अगर किसी ने निकाला तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने निकाला है। आप जिसको फैशन कहते हैं ना उसको हम पैशन कहते हैं, दिल की आवाज। पावर नहीं, उनको अम्बेडकर के प्रति इनको प्यार ही नहीं है।
क्योंकि ये मनुस्मृति के वारिसदार है ना, इनको मनुस्मृति लानी थी। और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नहीं रहते तो मनुस्मृति आ जाती। तो रोका किसने? डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने। तो इनके मन में गुस्सा है ही बाबा साहब के खिलाफ। शेतकरी, कष्टकरी, कामगारांसह सर्वांची बाजू अभिभाषणामध्ये मांडण्यात आली। माझ्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्याबद्दल फडणवीसांचे आभार। गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। अनुक्रमानं शेवटचा मतदारसंघ असल्या कारणानं तो मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून नंबर 1 ला यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे मी करतोय। जत विधानसभा मतदारसंघामध्ये माझं मतदान यादीमध्ये नाव नाही, माझं घर नाही, माझे पाहुणे नाहीत, तिथं मला उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पार्टी सारखा या देशातला सगळ्यात मोठा पक्ष या पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ जत विधानसभा मतदारसंघातून केला। त्याबद्दल मी पार्टीचं माननीय देवाभाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो। संसदेचा मुद्दा या ठिकाणी कसा मांडला जातो, काही नियम आहेत की नाही? बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा काँग्रेसनं केलाय। विधानसभेच्या कामकाजातून हा मुद्दा काढा, आशिष शेलारांची मागणी। अध्यक्ष महोदय, आपल्याला ठरवायला लागेल ना, राज्यसभेच्या प्रोसिडिंगवर इथे चर्चा करणार का? अध्यक्ष महोदय, आपल्याला ठरवायला लागेल ना, आपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा। राज्यसभेच्या प्रोसिडिंग मध्ये तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, चेरी पिकिंग करणं आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? आपण मला मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्डवरचं काढा। काल संसदेत अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना असं का घेतलं? आंबेडकरांचं नाव घेण्यात त्यांना काय वावडंय का? हा देशाचा अपमान आहे। नितीन राऊतांची संतप्त प्रतिक्रिया। ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं ते संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला इतका प्रॉब्लेम काय, इतका द्वेष काय बाबासाहेबांचं नाव घेण्याचं? आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर यांना संविधानामुळे, राज्यघटनेमुळे किती यांच्यावरती परिणाम होत असेल, किती नफरत करत असतील, द्वेष करत असतील। अध्यक्ष महोदय, हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे। संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे। आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहे। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विधान भवनावर मोर्चा। प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा। रिटायरमेंट झालो, सेवानिवृत्त झाला, अजून मला सुट्टीचे पैसे मिळाले नाही आहे। 2016 पासून आम्हाला 7व्या वेतनाचा एरियस नाही मिळाला आहे। एवढी थकबाकी आहे, मुलांचे लग्न करायचे आहे, पत्नी आजारी आहे, त्यांचा खर्च कसा भागवणार आहे याला कोणीच जबाबदार नाही। आता देवेंद्र फडणवीस साहेब, आता आमचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आशा वाटते की आमची मागणी पूर्ण करेल। हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही। हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबरलाच गुंडाळलं जाणार। विदर्भ मराठवाड्यावर 2 दिवस विशेष चर्चा घेण्याचा प्रस्ताव विरोधकांनी दिला। नागपूरमध्ये उद्या महाविकास आघाडी करणार आंदोलन। अमित शहांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक। उद्या सकाळी 10 वाजता संविधान चौकात महाविकास आघाडीचं आंदोलन। अभिभाषण प्रस्तावावरील वक्ते उपस्थित नसल्याचा दावा करत भास्कर जाधव संतप्त। प्रस्तावासंदर्भात भाषण करणारे आमदार उपस्थित नसल्याचा भास्कर जाधवांचा दावा, तर भास्कर जाधव यांचा दावा चुकीचा। भाजपचे आमदार राम कदम यांचं जाधवांना प्रत्युत्तर। सभागृहामध्ये एक गंभीर विषय मी लक्षात आणून देतो। अध्यक्ष महोदय, मी आजचा ऑर्डर ऑफ डे वाचला आणि त्या ऑर्डर ऑफ डे मध्ये 293चा प्रस्ताव वाचला। मी जाणार आहे आता वरती याच्यामध्ये आशिषजी, त्या 293च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांची नावं टाकलेली आहेत त्यातले बरेचसे सदस्य माझ्या माहितीप्रमाणे सभागृहात आलेलेच नाही।
जे सदस्य सभागृहामध्ये आलेलेच नाही माझ्या माहितीप्रमाणे, त्यांची नावं 293 वर आली कशी? त्यांच्या नावाच्या सह्या केलं ना कोणी? माझं स्वतःचं नाव आहे, मी आहे उपस्थित. आता भास्कररावांनी ती सगळी नावं तपासलेत का? उगाच माध्यमांपुढे चुकीची माहिती जावी म्हणून अशा पद्धतीने मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षाचे आमदार सभागृहात उपस्थित नाही अशा प्रकारची चुकीची माहिती महाराष्ट्र जनतेला दिशाभूल करायचं का तुम्हाला? सभागृहामध्ये काही पहिली वेळ आहे? एखाद्याचं नाव घेतलं तो सदस्य हजर नाही, ही पहिली वेळ आहे का? त्याच्यामुळे भास्करराव पूर्णपणे सभागृहाची दिशाभूल करतात. 293च्या प्रस्तावावर ज्यांची नावं आहेत, निम्म्यापेक्षा जास्त सभागृह सदस्य आता या क्षणाला सभागृहात उपस्थित आहेत. मांडूप शाळेतील विनयभंगाच्या प्रकरणी विधानसभेत पडसाद, तर आमदार अशोक पाटील यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. शाळा प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. विधानसभा अध्यक्षांकडून प्रकरणाची गंभीर दखल, अधिवेशनाच्या कालावधीत कारवाई करण्याचे निर्देश. जयेश शेट्टी इंटरनॅशनल शाळा आहे, या शाळेमध्ये 3 मुलीवर एका लिफ्टमनने विनयभंग केला. जयेश शेट्टी किंवा मुख्याध्यापक आहेत यांनी विद्यार्थ्यांच्या घरी देखील कळवलं नव्हतं. ही बाब त्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यावेळेस पालक त्या शाळेत त्यांना आणायला गेले मुलींना, त्यावेळेस त्या मुली त्या प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये रडत होत्या. मी स्वतः आमदार म्हणून त्या शाळेत गेलो असताना जवळजवळ मला 2 तास त्या शाळेत बसवून ठेवलं. मुख्याध्यापकही मला भेटायला आला नाही किंवा तो जयेश शेट्टी होता तोही माझ्यापर्यंत संपर्कात आला नाही. ते दोघंही म्हणजे प्रिन्सिपल तर सांगितलं की मी बाहेर आहे आणि जयेश शेट्टी आज तागायत तो मुंबईमध्ये नाही. म्हणजे ही घटना पोलीस स्टेशनने देखील लपवून ठेवलेली आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला विनंती करायची आहे की पोलीस स्टेशनने जो अहवाल दिलेला आहे तो अहवालामध्ये त्यांनी बऱ्याचशा बाबी लपवून ठेवलेल्या आहेत. ह्या उघडकीस यावा म्हणून याची पूर्णतः चौकशी करून तो जयेश शेट्टी जो मालक आहे तो आजही मुंबईच्या बाहेर आहे, त्याला ताबडतोब ताब्यात घ्यावं आणि त्याच्यावरती कारवाई करावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.